तर सकाळचं 11:15 वाजले आणि आज बुधवार आहे आणि करिश्मा त्याशी मुठे दिली त्याला त्या आई बोललेली आपण बुधवारी दाखवूया ब्लॉगमध्ये पण बोललेली आपल्या ना. तर हां तर आता आई सापच करायला घेते. हे बघा सापच करायला घेतल्या. ही काय फांगडात भरलेल्यात ना. ये कलर असणार ये हा पाणी लय काला काला आहे ना. कलरच तसा आहे. दाखव. हे बघा कलर बघा त्याचा. 13 साफ केलं काय ती बघा किती. हा मस्त भरलेलं आहे बघा सगळं भरलेलं आहे. लय भारी वाटतात. ती बघ घाण बघ एवढी आहे ती बघ. हा राहू द्या ती घाण काय दाखव. कशी करता आई सगळं भरलेलं आहेत ना आई. त्याच्यानं काय आहे फ्रीजन ठेवलं ना म्हणून तसं झालं. अच्छा असं आहे का. लगेच केलं असं तर हे काय आहे हो मस्त दिसतंय सगळं भरलेलं ताई. म्हणजे दर्यान दगडा नसतात ना हे. पण ते काल योच तसं आहे त्यांचा मास. हा म्हणून तो पाणी काला आहे ना. नाही काय मिठाने दर्यात अगं दर्यात दगडात असतात ना. हा तैसा बोलायचं. कारण की आता आपण गेल्या वेळेस आणलेले ते शेतातले होते ना गावचे. त्या या होत्या मोऱ्या चिंबोऱ्या मौर्या हे मुठे मुठ्यांमध्ये मुठे पक्का हा, प्रकार शेताचं असतात. वेगळं, हे वेगळं. हे वेगळं मग तेच सांगायचं कंची आणलंय म्हणजे दर्यांचं मस्त पाण्याचं मोठे आहेत. हा आणि लोंगा नाही घेतला त्याला आणि 2 लंग 2 लंग होत ते काल एक लोंगा आहे रविवारीच खाल्लं आणि दाखवते तुम्हाला. चला आता हे सगळं आई आहे ते साफ करून घे. हे पण भरलेलं असतील ना बांगडा त्यांचं बघ हा काल 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 असतात. बकऱ्याच्या पायासारखं वाटतं ना आई? लावले नखपालीस काली. आई बकऱ्याच्या पायासारखं वाटतात ना आई. तसंच वाटतात बघ ना भरलेलं आहेत ना. आता आई काय बोलशील मग 2 शब्द काय बोलू. तर श्रावण चालू आहे ना आई. आमचा नाही बाबा. मग कोणचा आहे रेणूचा रेणूचा एकटीचा मी नाही बाबा. आपण नाही देवाला घरांचा नाही 14 दिवस नाही घरात. हा ते तर आहे. काळामध्ये 20 दिवस जातात. माझा आणि आईचा श्रावण नसतो. मी तुम्हाला आधी पण बोललेली मी आणि आई खाते आणि रेणूच आमची नाही खाते. ती बाबा सगळं उपास करते. ती अधिक महिना धरल ती श्रावण महिना धरल ना. ती सगळं उपास असतात तिला. तर आपलं असं काय नाही आपल्याला नाही जमत पण आपण नाही करत. तर चला आता आई आहे मी सगळं साफ करून घे आणि मग साफ केलं तर मग परत हे बघा लसूण चेचायला घेतला मी. लसूण आणि एवढ्या मिरच्या पेस्ट आहे. अजून कांदा कापायचा आहे बघा लोंगा. मला जाम आवडतं. त्या दिवशी पण आई तळले म्हणून 2 आई खतरनाक लागलं. चपाती सोबत तुला भारी लागतात ना. चपाती सोबत खतरनाक लागतात. आता आई बनवून रेसिपी आज आम्ही वाटून नाही घेतला मिक्सरला. म्हणजे लसूण आणि मिरची चेचून घेतात. सिंपल रेसिपी आपली आपल्या लोकांची घेतलंय करा. काय लागतंय कोण आला महिना आली. हे बघा तेल टाकते. 3 चमचे महिना आले. महिना आपली किती भारी होती ना महिना. रोज येते सुद्धा. तिला यावाचा विचारली आहे. महिना म्हणजे बुलबुल मस्त बोलायची ना ती. आपली बुलबुल किती भारी होती सुद्धा पण बिचारी गेली. लसूण मिरची टाक. हे बघा हे जरा बाजूला कर नाही. साधे पद्धतीचा साधे म्हणजे आयशीच करतात. फक्त अद्रक लसूण नाही मिक्सरला वाटतो पण ते मिक्सरला नाही वाटला आपण चेचून टाकला. काय बोलतं हे बघा. आता हे मस्त लालसर होतो सर आपण मारून घेणार तेलावर.
हे बघा आईने आधीच टमाटा टाकला. काही किधर जाने का आहे हा गरम होते. फॅन बंद करायला लागते मी तर फॅनचा आवाज येते. चिकन मसाला आपला आगरी मसाला आहे. जोरात बोल. आगरी मसाला असा नाही बोला पाहिजे. आगरी मसाला झणझणीत झाला पाहिजे ना तुझा. झणझणीत झाला पाहिजे. तुला सर्दी झाली आहे ना. सर्दीच पलाली पाहिजे. हा काय बोलतं मला म्हणजे कवा अशी होत नाही तेव्हाच तरी झाली तेव्हा. मस्त ग्रेव्ही वाटते बघा. अरे थोडंसं पाणी टाकू का बघा. थोडासा पाणी टाकायचा जरा मसालाचा शिजल. हा पाणी हे टाकायचं तांबडा वाढलेला मसाला मस्त आई भाजून घेणार. तो पण घासायचा नाही. अरे तो कवळं होतं कुठे आऊचं झालं. आपण बघितलं पण असेल. नसते बालदी. गेल्या ब्लॉग मध्ये बघितलं पण असेल. कती होतं ना आई टाकू पाणी त्याचा कती होतं त्याचा मला बाव कती. हा कौसा बाव ना. भाव कऊसा पाणी पका टाकतंय. काय बोलतो. लाईट गेली आमची कालपासून नाटकाच करते लाईट. बघा पाणी टाकलं आता मस्त उकाला येतो सर वाट बघायची आपण. कालपासून नाटकं करतो आज लाईट. हा कालपासून नाटक करते. लाईट जाते येते जाते येते. लोंगा साखर घेतला तयार करणार होती आता जाऊ द्या लाईट नाही तर काय तरी. काय आहे तो. लोंगा कुर्ली आहे. बाप कसा चालायचा. शेंडा बारीक आहे ना त्याचा. कोवट्या कोहराला लागतं. गणेश काढलीस ना तू. अच्छा म्हणजे आतमध्ये पण तशीच असते ना. कोस टाकायला आली. काय झालं आता आपल्याला वाटलं पाव असेल त्याच्यात पण ते कोस काढण्याची पोस्ट टाकायला मी दाखवलं ना ब्लॉग मध्ये. हा. हा हे बघा लोंगा साफ केला आईने. काय काय टाकतं जरा ना ताई. हळद मसाला. हळद आणि मसाला. मीठ कमी टाकायचं. खाड असतं ना. ओके मसाला मस्त उकाला आला नाही. ह्यात पण टाकलास का मीठ. त्यात पण टाकून घे. मीठ कमी टाकायचं ना. हा पाणी ना मिठाचाच असतं. आता खार लागल. नाही टाकला तरी चालतं पण टाकायचं जरासं. हा आई घामवलीस का ती. गरम होते लाईटचे मसाला बरं कालती बा. आहे ना त्याला. हा गोरा आहे म्हणून. हा हे बघा मस्त उकाला आलाय. लई तापला असेल ना तेलाही. मला वाटलेलाच जरा बारीक करते का. बघा मस्त कोथिंबीर कढीपत्ता आणि लसूण टाकलाय आईने. त्यात टाकेल आता हे बघा मिक्स करून घेतलाय मसाला. पाय असा नाही मग पाय मला त्याचा एक्स्ट्राच आहे. बघा लोंगा हा हा नाही तस नाही. अर्धा किलो असेल थोडासा 400 ग्रॅम असेल. तर या ताई लोंगा बिंग खावायला भेटतात नाही. मस्त मसाला लावलाय. लय भारी हे बघा आई बोलतो 2-3 तापा कोकमाच्या पण टाक.
कोकणातला आहे हा कोकम. किती भारी आहे ना. त्याने टाकायच्या आधी आमचेच तोंडाल पालटला लोंगा उलटला. पाणी पाणी काढणार. त्याला पाणी पाणी का माझं श्रावण आहे आणि तुम्ही लोक राखायला चालला. लोंग आता भेटत नाही पहिल्यासारखं. एवढं अरे लय भारी लागतात मला आता 3 श्रावण आहे. किलोचा लोंग त्याशिवाय एक पक्का मोठा होता. वाटतं 1 किलोला जरासा कमी असतं म्हणजे. तो पण खाल्ला आणि बिजा बारका होता आणि हो एक आहे कसला. आता तुम्हाला समजलं असेल तवा असल्यामुळे लोंगा कसला असेल तो साईज लोंगेची. आता याला पण उकाला आलाय. आई मीठ टाकलास ना नंतर टाकलं. कोकम लय जबरदस्त लागतंय. लय भारी. मला कोकम सरबत लय आवडतं. रेनला काय आवडत नाही. मला कोकम नुसतं आवडतं. नाही मला कोकम सरबत पण आवडतं. मीठ लावून आम्ही बरणी हाणता हाणता दोघींनी खाल्लंय. हे बघा आईची काय कामात आली आहे. आई कला ऐसा पाणी काढायला ना. हा पाणी निघतंय म्हणून. हे पाणी बघ कशी निघतंय. दाब पाणी येते बघ. गोर आहे काय. पलटला त्याला मस्त शिजला ना. पाणी काढलं असतं. नाही काय बोलताय खलबत्ता ठेवलेला ना आईने. विषय झाड आईचा. जे खोबरा टाक. आपला काय वरवंटा खलबत्ता खलबत्ता ठेवलेला आईने. खलबत्ता पण वरवंटा ठेवलेला. मग दाखवलं नाही मी. खलबत्ता पण होता. आली सत्य आहे. लाईट आली बाबा आमची. मगशी खलबत्ता ठेवलास ना इथे मी ना. थोडा टाकला का खोबरा आणि मीठ. मीठ टाकायला घेतलंय. टाकला नाही. मस्त मस्त दिसतात. काय बोलताय 2-3 मिनिटांनी घालवला तरी चालेल. हा कोथमीर टाकायची. मग झाला ना. मस्त झाला ना हे रसा. टाक आता कोथमीर. गॅस बंद केलास. कोथमीर टाक. विषय छान खतरनाक. तरी पण बघू शकता तुम्ही किती भारी आले. मस्त तल्ला ना आईने. लोंगा भारी दिसतंय. कोथमीर नाही याला. हा मस्त दिसतंय. काय हे ग बघा मस्त आई चिंबोऱ्यांचा रसा 2 हे दिलाय. याला काय बोलतात आई. मुठे काय होतं तुला. पेंदे पेंदे मुठे नाही येणे. पेंदे आपण याला पेंदे बोलतो. हा हा ते बोलायचं आहे. आणि फांगडा आणि जो आहे आपला लोंगा लोंगा. लोंगा म्हणजे नरम चिंबोरी. त्याला लोंगा बोलतो आपण. तुम्ही काय बोलता आम्हाला सांगा. आणि ती बघा पण जेवण आहे. हे बघा आईने कट केली. आईला बोलू नको करू. त्याला पाव कसा लागतो बघूया. ऐसा खूप ऐसा खतरनाक आहे. एकदम हा? नरम होता. पोचता. एक नंबर. जाय तुला जा भारी. या खायला या जेवायला. या जेवायला दोघी परत खायला मी घे तुला बाकी सोबत. या खायला. कशा लागते भारी लागते ना. मस्त लागला. मस्त लागतं. तर तुझा उपवास आहे. उपास आहे माझा फेवरेट आहे. आता काय बोलशील. आता मी जाऊ दे. खाय ना अर्धा आई खाय. आणि आता चिंबोऱ्यांचा पण रसा पण खाऊन बघू. मग झाले सर्दी. पक्का रसा खा. सर्दी झाली ना रसा. लय मस्त लागते. रसाच खायला गेली. कारण की कालपासून झालंय ना हे. सॉरी. हां तेव्हा तुटतच नाही. हे बघा मस्त भाव शिजलाय ना. एकदम कडक आणि गोड आहे. भरलेले आहेत ना. भज्याची मला लय आवडते. कसं या लागतं जेवायला
लय भारी. आता जेवून घेते 1:30 वाजता. हा आई चल व्हिडिओ संपवायला. आई घसरलंय. झालंय नाश्ता पण. तर व्हिडिओ छोटाच झाला असेल नाही, कारण की आम्हाला रेसिपी दाखवायचीच होती. तर व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. काळजी घ्या. जेवायला पण या. माझ्या आधीच बोलली चला या जेवायला.